नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. बीड, परभणी, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमधील शेती पाण्याखाली. मराठवाड्यात तब्बल 38,33,000 एकरवरील पिकांना पावसाचा फटका. द्राक्षाच्या पंढरीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास पुरानं हिसकावला. ऊसासह केळी जमीनदोस्त. सोलापुरातील शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान. परभणीत पावसामुळे भेंडी पिकाचं मोठं नुकसान. भेंडीच्या शेतात गुडघेभर पाणी साचलेल्या पाण्यामुळे भेंडीचे पीक पूर्णपणे सडून गेले. सोलापूर जिल्ह्यात बार्शीत अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठं नुकसान. बार्शीतील पांगरी गावामध्ये द्राक्षाची बाग पूर्णतः नापीक झाली. बीडमध्ये पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचा 5 ते 6 क्विंटल कांदा वाहून गेला. सिन्नपणा नदीला आलेल्या पुरामुळे साहित्य वाहून गेले. जालन्यात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान. सोयाबीन, कपाशी पाण्याखाली. कुटुंबाकडून मदतीची हाक. धाराशिवमध्ये शेतकऱ्याने जीवन संपवले. 1.5 एकर शेती वाहून गेली. डोक्यावर कर्ज, त्यातच अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान. यातून आत्महत्या केल्याची माहिती. नाशिकमधील अनुभवाशिवाय व्यवसायात उतरलेल्या शुभांगी कारे आणि विद्या पानसरे यांची यशोगाथा. ज्यूस फार्म फ्रँचायझीच्या माध्यमातून 15 लाखांचे व्यवहार. अडथळ्यांवर मात करत उभारले यशस्वी उद्यम. पुण्यातील जाधव दाम्पत्याची रानभाजीची शेती. रानभाज्यांच्या शेतीतून रसायनमुक्त अन्नाचा प्रसार. धावपळीच्या युगात आरोग्य जपण्यासाठी रानभाज्यांचा आधार. माजलगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा पिकांना फटका. 28,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका.